तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। तर वटपौर्णिमा ही सत्यवान आणि सावित्री या कथेलाच अनुसरून आहे, त्यानुसारच आपण वटपौर्णिमा ही साजरी करतो। तर आमच्याकडे सोलापूर पद्धतीची वटपौर्णिमा कशी साजरी केली जाते, त्यासाठी नैवेद्य म्हणून वटफळं म्हणजेच वरणफळं करतात आणि अजून काय काय केले जाते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायलाच मिळणार आहे। तर चला तर बघूया। तर त्यासाठी मी मेहंदी कशी काढली होती पहा। स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। वटपौर्णिमा होती म्हणून मग थोडीशी मेहंदी तर काढावीच म्हटलं। कोणही शिल्लक होता, घेतला कोण, संध्याकाळी सगळं आवरून झालं होतं। तर रात्रीच्या 11 वाजता पहा मी मेहंदी काढलेली आहे आणि अक्षरशः सुचली ती डिझाईन काढली। ॲक्च्युली थोडी छोटीशीच काढलेली आहे, पण एक काढलं म्हटलं वडाचं झाड वगैरे। आणि यानंतर पहा सकाळी पूजेचं ताट मी कसं रेडी केलेलं आहे, तर अशा प्रकारे आमच्याकडे नैवेद्य असतो वटफळाचा, वरणफळं। आणि आजच्या पूजेला गव्हाच्या ओटीचा खूप मान असतो। वस्त्रमाळ, दोरा, हळदी कुंक सर्व तयारी केली पूजेची, कापूर वगैरे, उदबत्ती, हे ते दिवा। आणि यानंतर आम्ही निघालो पूजा करण्यासाठी। घरचीही देवपूजा मी करून घेतलीच होती। आणि पहा किती घरी नैवेद्य वगैरे घरच्या देवाला दाखवून झाला होता, देवपूजा झाली होती। यानंतर तुळशीची वगैरे पूजा केल्यानंतर मी निघाले वटपौर्णिमेसाठी। तर आमच्या बिल्डिंगमधले सर्वजण जाऊन आले होते, मला थोडा लेट झाला होता, पण आमच्या विंगमधले गेले, पण नंतर मला दुसऱ्या विंगमधल्या मला मैत्रिणी भेटल्याच पुढे आल्यानंतर, आणि नंतर मग आम्ही मिळून गेलो। तर अशा प्रकारे आम्ही तिथे पोचलो। तर वटपौर्णिमा, वडाचं झाड हे आमच्या बिल्डिंगपासून थोडंसं अगदी 500 मीटरवरती अंतरावरती आहे। आम्ही तिथं चालत गेलो तिथपर्यंत। तर पोचल्यानंतर पहा इथे असे हे 5 दगड पहिले त्याचे पूजन केलं जातं, त्याला हळदी कुंकू वगैरे वाहून। तर यानंतर वडाच्या कडेनं एक फेरा हा पाण्याचा मारला जातो। तर पाणी हे पूर्ण एक राऊंड, हा एक फेरा हा पाण्याने पूर्ण, म्हणजे वडाच्या झाडाला पाणी घातल्यासारखं हा पूर्ण एक राऊंड पूर्ण करायचा कंप्लीट। आणि यानंतर मग पूजा करायला स्टार्ट करायचं। तर ॲक्च्युली इथं कथा वाचन करणं हे सगळं ह्या गोष्टी होत नव्हत्या, कारण इथं खूपच ऑलरेडी गडबड आणि गोंधळ होता, खूप गर्दी झालेली होती। तिथल्या आसपासच्या बिल्डिंगमधल्या खूप बायका जमल्या होत्या। इथे कोणाला मेळ बसत नव्हता, त्यामुळे काही मंत्र म्हणणं किंवा कोणी कहाणी वाचेल तर असं होणारच नव्हतं, कारण की तिथे ज्यांनी बायका बसलेत ना, जे पूजा करतात तोपर्यंत बाकीच्या बायका फेरे घेत होत्या, आणि ज्या फेरे घेतात तोपर्यंत काही पूजा करत होत्या। आणि अजूनही निम्म्या बायका ह्या नंबरलाच होत्या उभ्या। तर तोपर्यंत पटकन आम्ही ही पूजा आवरून घेतली, हळदी कुंकू वाहिले, वस्त्रमाळ वाहिले। यानंतर तुपाची वात आणली होती ती लावली, ओटी भरली पहा, गहू, ब्लाऊज पीस आणि हे आंबा वगैरे, आणि गोकर्णीचं फूल पण आलं होतं। तर अशी ही ओटी वगैरे लावली, उदबत्ती, कापूर आणि हे करून थोडीशी आरती पण केली। तर नैवेद्य पण दाखवला जो काही बनवला होता तो, व गव्हाची ओटी पण भरून झाल्यानंतर, जर त्याला आम्ही वटफळ वगैरे म्हणतात, तर त्याला 5 मोदक असे जॉईन करायचे एकमेकांना, तर हे वटफळ वगैरे तयार होतं। तर अशा प्रकारे नैवेद्यम समर्पयामी आम्ही ते झालं। नंतर कापूरची आरती वगैरे केली आणि यानंतर चालू झाले आमचे फेरे। तर पहा खूप ऑलरेडी गर्दी आहे। थोडंस ते झाल्यानंतर आम्ही फेरे घेण्यास सुरुवात केली। तर सत्यवानाचं आयुष्य हे कमी आहे, तरीही सावित्रीने सत्यवानाशी विवाह का केला, हाच एक क्वेश्चन मला नेहमी पडलेला असतो। तर नारदाने हे लग्नाच्या अगोदर सावित्रीला सांगितलंच होतं की सत्यवानाचं आयुष्य कमी आहे, तरीही सावित्रीने सत्यवानाशी विवाह केला। तर सत्यवान हा राजकुमार होता, पण सावित्रीशी लग्न झाल्यानंतर काहीच दिवसानंतर त्याला त्याचे राज्य गमवावे लागले आणि त्यांना वनात जाऊन राहावे लागले। तर ते त्यांच्या सर्व कुटुंबासमवेत वनात राहत होते। तर त्याच्या मृत्यूच्या अगोदर 2-3 दिवस तर सावित्रीने उपवास पकडला होता
आणि उपवास पकडल्यानंतर ज्या दिवशी पौर्णिमा होती ना त्या दिवशी सत्यवान हा लाकडे तोडण्यासाठी जंगलात गेला, पण सावित्री ही त्याच्याबरोबर गेली. तिथे तो चक्कर येऊन पडला होता आणि वडाच्या झाडाखाली तो चक्कर येऊन पडला आणि तिथेच मग तिने यमदूताला प्रार्थना केली आणि तो ज्यावेळेस यमदूत आले त्याला न्यायला सत्यवानाला, तर सावित्री ही त्याच्या मागे मागे जाऊ लागली. मग यमदूताने सांगितलं की तुम्ही तसं करू नका, आणि तर सत्यवानासाठी त्यांनी खूप प्रार्थना केली यमदूताकडे. मग शेवटी त्यांनी सांगितलं की मी सत्यवाना सोडून तुम्हाला दुसरे 3 वर मागण्यासाठी देतो, यमदूतांनी सांगितलं. मग त्यानंतर सावित्रीने पहिला वर मागितला की तिच्या सासू सासऱ्यांचे डोळे द्या माघारी. यानंतर त्यांनी तथास्तु म्हटल्यानंतर त्यांना दृष्टी आली. यानंतर दुसरा वर मागितलं की जे गेलेलं राज्य होतं ना सत्यवानाचं ते त्यांना परत मिळव, तर त्यांनी तथास्तु म्हटल्यानंतर त्यांना राज्यही मिळालं. आणि यानंतर तिसरा वर असा मागितला की मी एका मुलाची आई होईल, असा तिनं वर मागितला आणि त्यांनी तथास्तु म्हटलं. पण त्यांना हे त्यांच्या लक्षात नाही आलं की त्यांना त्यासाठी सत्यवानाचा म्हणजे जीव समाविष्ट करावा लागेल त्यासाठी. मग आणि अशा प्रकारे सत्यवानाचा जीव वाचला, म्हणजेच सावित्रीनेच तो परत मिळवला आणि तो दीर्घायुष्य झाला. तर असंच सर्वांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं असं वटवृक्षासारखंच. वटवृक्ष हा दीर्घायुष्य आहे आणि हीच आपली संस्कृती आणि परंपरा पुढे असेच राहो हीच प्रार्थना. आणि अशा प्रकारे पहा, यानंतर हळदी कुंकू करून ओटी वगैरे भरण्याचा, गव्हाची ओटी भरण्याचा हा कार्यक्रम पण असतो वटपौर्णिमा वगैरे म्हणजे फेरे वगैरे घेतल्यानंतर पौर्णिमेला. तर आम्हीही तो पार पाडला. 5 जणींची ओटी, 5 सुवासिनींची ओटी भरायची असते. तर ह्या ओटीला ना गव्हाचा स्पेशली खूप मान असतो. याचं कारण तर मला काही माहीत नाही. तुम्हाला जर माहीत असेल ना तर नक्की कमेंट करून सांगा. तर आमच्या भागामध्ये, सोलापूर भागामध्ये तर गव्हाने ओटी भरतात. तर पहा अशा प्रकारे यानंतर झालं प्रार्थना वगैरे वटवृक्षाकडे करून झालं आमचं. पाया वगैरे पडून झाल्यानंतर आम्ही आता ओटी वगैरे भरून झालीच होती. तर यानंतर फोटो सेशन वगैरे थोडंसं केलं. तिथं काही अगदी बसायला सुद्धा, ओटी भरायला सुद्धा जागा नव्हती. यानंतर घरी आल्यानंतर मी आहोंचं वगैरे दर्शन घेतलं. तर सणावाराला ना आवर्जून या गोष्टी केल्याच पाहिजेत. तर पहा मी रेडी झाली होती, तर कशी दिसते मी नक्की सांगा कमेंट करून. तर यानंतर शिवाय स्कूलमधून यायची वेळ झाली होती, तर थोडा वेळ थांबावं म्हटलं, त्याच्याबरोबर एक सेल्फी तर काढता येईल. तर सेल्फी काढता काढता त्याचे असे नखरे चालू होते. पहा तो सेल्फी वगैरे काही काढून देत नव्हता. तर अशी माझी मेहंदी रंगली होती. तर मी जे काढली होती मेहंदी त्यात त्या गर्लचे तोंडच रंगले नव्हते. तर मी रील्स ही बनवलेली आहे, तुम्ही नक्की पहा शॉर्ट्स वगैरे. तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.